हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. प्रत्येक वेळेला आपण रूबरू विथ अनु या पॉडकास्टमध्ये वेगवेगळे महत्त्वाचे विषय घेऊन येतो. आमची मतं मांडतो, तुमची मतं ऐकून घेतो आणि त्याच अनुषंगाने आजही एक वेगळा परंतु अत्यंत महत्त्वाचा विषय मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या कानावर पडायचं की अरे हा मुलगा बोर्डात आला, अरे ही मुलगी बोर्डात तिसरी आली आणि कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रात सतत घडामोडी होत होत्या. एक हेल्दी कॉम्पिटिशन दिसत होती आणि या सगळ्याचं आपल्या आयुष्यावरती नितांत अनन्यसाधारण असं महत्त्व देखील होतं. पण आता गेल्या काही वर्षात जीवन बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे, तसं शिक्षण पद्धती देखील बदलते आहे. नुकतीच 2020मध्ये NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी देखील दाखल झाली आहे. परंतु या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो आहे? मुलांसमोर, पालकांसमोर नेमकी आव्हानं काय दिसून येत आहेत? आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कुठेतरी राज्यस्तरीय बोर्ड किंवा मराठी शाळा यांचं भवितव्य काय असू शकतं? अत्यंत महत्त्वाचा विषय, गंभीर विषय आणि म्हणूनच या अनुषंगाने मी रूबरू विथ अनुमध्ये आज हाच विषय घेऊन आली आहे. तो म्हणजे बदलती शिक्षण पद्धती आणि मराठी शाळेचं भवितव्य. आणि या संपूर्ण विषयावरती अर्थातच मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्याकडे मान्यवर पाहुणे आलेले आहेत आणि ते म्हणजे श्रीयुत सुरेंद्र दिघे सर. सर का रूबरूमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आपल्यासोबत असलेले दिघे सर यांचा अत्यंत मोठा असा अनुभव आहे. गेल्या 27 ते 30 वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित ते राहिलेले आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि सध्या सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे येथे कार्यकारी विश्वस्त म्हणून गेले अनेक वर्ष सर खूप छान जबाबदारी देखील सांभाळत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या रूबरूला सुरुवात करूया. तर सर, मी जसं सुरुवातीला म्हटलं की खूप अनेक वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडित असलात, 27 वर्ष 30 वर्षात तुमचा अनुभव असला, पण या सगळ्या क्षेत्राकडे येण्याचा तुमचा प्रवास हा सुद्धा खूप रंजक असला पाहिजे, असलाच आहे. तर तो नेमका प्रेक्षकांना आपण आधी सांगूया आणि मग ह्या एज्युकेशन सिस्टीमकडे जाऊया. काय ओके. सांगाल? आता तू 27 वर्ष म्हणजे 1998 साली हं. मी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त पदाची जबाबदारी सांभाळली. हो. मला निमंत्रित केलं. हो. मी हो म्हटलं. पण त्या क्षणापर्यंत मला कधी वाटलं नव्हतं की मी शिक्षण क्षेत्रात शिरीन. बरं. कारण शाळा, कॉलेज हे जे काही शिक्षण होतं ते केल्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझा व्यवसाय सुरू केला होता. अच्छा, अच्छा. माझा लॉजिस्टिक बिझनेस होता. हां. चांगला बिझनेस चालला होता. बरं. म्हणजे एअरपोर्ट, मुंबई फोर्ट ऑफिस, हां. नावाशेवाचं ऑफिस, ओके. म्हणजे सगळं व्यवसाय चालू होता. बरोबर. हे सगळं चालू असताना कॉलेजच्या दिवसामध्ये गिर्यारोहणाचा छंद लागला होता. बरं. तर तो आम्ही आता म्हणजे बिझनेसमध्ये पडल्यानंतर थोडासा बाजूला गेला होता. करेक्ट, करेक्ट. पण मनामध्ये तो राहिलाच होता. आता हे चालू असताना 1992 साली आम्ही जिज्ञासा नावाची संस्था स्थापन बरं, केली. बरं. जिद्द, ज्ञान आणि साहस वाह, क्या या बात है. त्रिसूत्रावर आधारित. हं. कारण अगदी साधं होतं. आमची मुलगी सतलज 4-5 वर्षाची होती. मग तिला घेऊन आम्ही जंगलात मुंबऱ्याला किंवा येऊरला जायला लागलो. हां. मग बरोबर आमच्या कॉलनीतली, सोसायटीतली, मग मुलं हळू join झाली. तिच्या वर्गातली मुलं यायला लागली. करेक्ट. मग असं करता करता आम्ही ते मुलांना घेऊन जायला लागलो डोंगरावर. पण मग नंतर हळू माझे मित्र, सगळे गिर्यारोहक मित्र होते आमचे जुने, ते आम्हाला सामील झाले होते. मग असं करता वाटलं की नाही, काहीतरी एक बंदिस्त संघटना करावी. Correct. आणि म्हणून आम्ही मग ती जिज्ञासा ट्रस्ट ही 95 साली ऑफिशियली केली. बरं. त्याच वेळेस हे चिल्ड्रन सायन्स काँग्रेस ही केंद्रीय भारत सरकारचं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सांभाळत होतो. बरं. तर त्याची जी बॉडी होती दुसरी नेटवर्क, हं. त्याचा मी नंतर जनरल सेक्रेटरी झालो. आम्ही ओके. कार्यरत असल्यामुळे. आणि मग त्याचे कमिटीचे चेअरमन यशपाल होते. हं. यशपाल हे मोठे शास्त्रज्ञ आणि हो. शिक्षणतज्ञ. हो. तर त्यांच्या समवेत माझा थोडासा संबंध आला. कारण ते चेअरमन असल्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांच्या इतर जेव्हा आपली 2005ला पहिली एक शिक्षणविषयक आराखडा तयार झाला राष्ट्रीय, त्याचे ते चेअरमन होते यशपाल. अच्छा. तिथं सौम्य दत्त, अनिल कुमार आणि हे खूप मोठे शिक्षणतज्ञ त्याच्यामध्ये सहभागी होते. मला त्यांची चर्चा ऐकायला मिळाली आणि मग माझा हळूहळू शिक्षण क्षेत्राची पण इंटरेस्ट मी घ्यायला लागलो. करेक्ट. की हा पण हे काहीतरी आव्हानात्मक आहे. शेवटी गिर्यारोहणाचं आव्हान स्वीकारण्याची भूमिका तर होतीच. नक्कीच. त्यामुळे हे प्रकारचं आव्हान स्वीकारलं आणि ह्या शिक्षण क्षेत्रात आता मग रूढ झालो. नक्की, नक्की. मी म्हणून सुरुवातीला म्हटलं असं खूप रंजक तुमचा हा सगळा प्रवास राहिलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की या सगळ्यामधनं शिकत आज शिक्षण क्षेत्रामध्ये इतके वर्ष तुम्ही आज काम करताय. बरोबर आहे. आमच्यासारख्या अनेक पिढ्या तुमच्या समोर हो, शिकलेल्या, हो. मोठ्या झालेल्या तुम्ही बघितल्यात. त्याच्यामुळे तुम्हाला या क्षेत्रातलं खूप डीप नॉलेज पण आहे आणि सगळंच एकूणच अनुभव पण आहे. तर त्या दृष्टिकोनातूनच मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आज मी म्हटलं सुरुवातीला की
कुठेतरी आपलं जसं जीवन बदलतंय, जीवनशैली बदलतीये, तशी शिक्षण पद्धती बदलतीये. पण मग ही शिक्षण पद्धती बदलताना आता जशी NEP आली आहे 2020, त्याचा एकूणच ह्या सगळ्या शिक्षण क्षेत्रावर जी प्रचलित आहे, त्याच्यावरती काही आव्हानात्मक स्वरूपात काही गोष्टी घडताना दिसतील पालकांवर, मुलांवर आणि एकूणच ही शिक्षण पद्धती काय, या दृष्टिकोनातनं काय सांगू शकाल? त्याच्या अगोदर थोडं आपण स्वातंत्र्य झाल्यानंतरचा ह्या शिक्षणाचा आपण थोडासा जर बघितला हां. तर मौलाना आझाद पहिले शिक्षण मंत्री होते. हं. तेव्हा पहिलं ध्येय असं होतं की शिक्षणाचं सार्वत्रिकरण. राईट. शिक्षणापर्यंत तेव्हा 1947 साली आपल्याकडचा साक्षरतेचा रेट हा 40% कमी होता. त्यामुळे पहिलं आव्हान होतं की साक्षरता वाढवायची वाढली कशी. पाहिजे. खरं आहे. त्याच्यानंतर कोठारी कमिशन म्हणजे सगळं ह्या प्रोसेसमध्ये कोठारी कमिशन स्थापन झालं. त्यांनी बरेचसे काही म्हणजे 1964 साली मग बरेचसे मार्ग त्यांनी सुचवले. त्याच्यानंतर ही शिक्षण पद्धती आली. बरं. आता ही शिक्षण पद्धती ब्रिटिश पद्धतीवर आधारित होती हे साहजिक होतं कारण मागच्या ह्याच्यावरती बांधली पगडा गेली होताच होती. आपला पूर्ण. त्याच्यानंतर ते सुधारणा होत गेली. बरं. म्हणजे खडूफळा म्हणजे अभियान आणि असं साक्षरता अभियान म्हणजे ओके. हां हे करत करत बदल होत गेले. 2005 साली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यशपालांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आराखडा आराखडा आला. पण खरं शिक्षण पॉलिसी आता ही जवळजवळ 34 वर्षांनी ही नवीन आलेली. हो. नवी एज्युकेशन पॉलिसीमध्ये साहजिकच ही पॉलिसी करताना पुढचा विचार केला गेला. म्हणजे जर आपण तो मसुदा वाचला तर मसुद्यातल्या पहिल्याच पॅरेग्राफमध्ये आहे की उद्याचे सक्षम नागरिक बनवण्यासाठी समर्थ आणि सद्गुणी नागरिक बनवण्यासाठी ही पॉलिसी हे प्रमुख उद्दिष्ट आहे. बरं बरं. म्हणजे विजन क्लिअर. 2019ला जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी हे लोकसभेत विधेयक मांडलं तेव्हा पण त्यांनी बोलून दाखवलं होतं की आपल्या देशाची जी परंपरा आहे ह्या परंपरेला अनुसरून शिक्षण पद्धती पण बदलत्या काळामध्ये बदलणारी अशी शिक्षण पद्धती आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपण हे करतोय. म्हणजे ही उद्दिष्ट त्याच्यातच ही स्पष्ट झालेली बरोबर. होती. आणि त्याप्रमाणे तो 2019ला आराखडा सादर केला गेला. 2020ला तो त्याचा कायद्यात रूपांतर झालं त्या ह्याच्यामुळे आता जवळजवळ 7 वर्ष झाली. आणि महाराष्ट्र सरकारने आता नुकतंच त्याला म्हणजे मान्यता दिली गेली. तो सांगे आता तो कायदा अजून आपल्या महाराष्ट्रात आलेला नाहीये. पण सर्व बाकीच्या देशभर तो पसरलेला आहे. बरं. आता त्याचं जर वैशिष्ट्य म्हटली तर ते फार मोठा विषय आहे. नाही. हो. पण थोडक्यात सांगतो की त्यांनी त्याच्यात 5 खंड केलेले आहेत शिक्षण पद्धतीच्या ह्याच्यामध्ये. पहिल्यांदाच ह्या शिक्षण पद्धतीचं एक वन ऑफ द म्हणजे वैशिष्ट्य मुख्य म्हणता येईल की बाल शिक्षण हे अधिकृत शिक्षण औपचारिक शिक्षण पद्धतीत घेतलं गेलंय. अच्छा. पूर्वी बालवाडी अंगणवाडी ह्या नव्हत्या. म्हणजे पहिलीपासून शाळा बरोबर हे धरलं जातं. बाकीचे हे ज्युनियर KG वगैरे ते असेच वर्ग होते. पण आता ते अधिकृतपणे आले. म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष म्हणजे आपण ज्याला काय म्हणू नर्सरी ज्युनियर सिनियर KG हे मराठीत आता ते शब्द वापरले जातात. तेच आणि पहिली पण दुसरी पण त्यांनी हे घेतलेलं आहे. अच्छा. हे खूप म्हणजे क्रांतिकारक बदल आहे. बरोबर. अगदी बरोबर आहे. आणि नुसतंच बालशिक्षण नाही त्याच्यात त्यांनी बाल संगोपन पण शब्द टाकला आहे. बाल संगोपन आणि शिक्षण. म्हणजे संगोपन म्हणजे या बालकांच्या आरोग्याची जबाबदारी पण शाळेने घ्यायची. अच्छा. बरं. ह्या अनुषंगाने तो बाल संगोपन पण शब्द टाकलाय. आणि त्याचबरोबर शारीरिक बदल आणि मानसिक बदल ह्या वयात होत असतात. त्याचा विचार करून शैक्षणिक धोरण किंवा करिक्युलम ठरवला गेला. आपल्याकडे बराच वेळा असं होतं की अंगणवाडीतून आलेली मुलं जेव्हा पहिलीमध्ये येतात त्यांना एकदम पहिला धडाच येतो. बालभारतीचं पुस्तकच येतं आणि मग एकदम शब्द लिहा आणि म्हणजे वाक्य लिहा आणि परीक्षेला म्हणजे पहिलीच्या मुलांना पण परीक्षा. तर ह्याच्यात थोडासा बदल म्हणून हा सिनर्जिक अप्रोच केला गेला आहे. पहिली दुसरी ह्याला आपण फाउंडेशन कोर्स म्हणतो. पायाभूत भविष्यातील पायाभूत शिक्षण म्हणजे ही 3 वर्ष आणि पहिली दुसरी ह्याला पायाभूत म्हणून एक गट तयार केला गेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे अपेक्षित केलेलं आहे की एकदम शिक्षण म्हणजे मुलांना अभ्यास पाठ्यपुस्तकावर टाकण्यापेक्षा त्यांच्या इंद्रियांची जशी वाढ होत जाते त्याप्रमाणे त्यांना त्यांचं ज्ञान कॉग्निटिव्ह लर्निंग मुलांना स्वशिक्षणाचा लाभ करून त्यांनी शिकायला असं पाहिजे. म्हणजे त्याचं उदाहरण असं मिळालं की पूर्वी आपल्या घरामध्ये आपण भातुकली खेळायचो. म्हणजे तू पण खेळली अशी हो ना की नाही. मग तिथं कोणीतरी एक ताई व्हायचं, कोणीतरी दादा व्हायचं, कोणीतरी आई व्हायचे, बाबा व्हायचे आणि मुख्य म्हणजे आवडती भूमिका शिक्षक कोणीतरी टीचर व्हायचा. आणि मग ते कोण ज्यातल्या त्यात जे लहान असतील ते मग ते असं तर ते शिकताना मुलं खूप काही शिकायची. मुख्य म्हणजे मोठी भावंड घरात होती. त्या मोठ्या भावंडांच्याकडून आणि त्या ह्याच्यातून ते शिकायचे. तर हाच रोल प्लेइंग शाळेमध्ये पण
म्हणजे आमच्या शाळेमध्ये प्राथमिक विभागामध्ये कामाचा कोपरा म्हणून हं, एक नवीन सुरू केलं. हं. म्हणजे अजूनही जरी ही आपल्या राज्यामध्ये पॉलिसी आली नाही तरी आमच्या शाळेने ही गेल्या 4-5 वर्षापासूनच त्याचं अच्छा. सुरू केलं होतं. बर तर त्या कामाचा कोपरा पण एक प्रकारचा भातुकलीचाच खेळ आहे. अगदी पण ह्याच्यामध्ये पालक पण प्रत्यक्ष सहभागी आहेत. अच्छा म्हणजे शाळेमध्ये करताना घरी असा कामाचा एक कोपरा करायचा आणि आईनी मुलाला शिकवावं, सहभागी बर ही अपेक्षा आहे. बर बर म्हणजे हा बालशिक्षणाचा फार मोठा फरक ह्याच्यात होणार आहे. करेक्ट आणि मग पहिली दुसरीमध्ये थोडं थोडं करत तुम्ही औपचारिक शिक्षण पद्धतीवर येतात. तर हा एक पहिला गट झाला. बर त्याच्यानंतर 3री, 4थी, 5वी हं. हा एक प्राथमिक गट. अच्छा बर बरं, इथं आणखीन एक मोठा क्रांतिकारक बदल सुचवलेला आहे. हं. त्याच्या की शिकण्याचं माध्यम हे मातृभाषा असावं. हे न्यू एज्युकेशन नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे बर की औपचारिक शिक्षणा म्हणजे प्राथमिक विभागामध्ये 3री, 4थी, 5वी हे मातृभाषेतच शिकवलं पाहिजे. बर 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 हे आपल्या आत्ताच्या पालकांनी समजून अगदी घेतलं अगदी पाहिजे त्या की विषयाकडे यायचंच आहे आपल्याला हो, की हे मातृभाषेतून शिक्षण हा त्यांनी आणि भाषेवर जोर दिलाय. हम्म. 3री, 4थी म्हणजे 3री, 4थी, 5वी भाषा विषयावर जोर दिलाय. बर बर त्याच्यानंतर बर त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी हे उच्च प्राथमिक. अच्छा बर म्हणजे प्राथमिक मधलेच उच्च उच्च प्राथमिक. प्राथमिक करेक्ट आणि त्याच्यामध्ये कला कौशल्याला जोर दिलाय. अच्छा बर म्हणजे लक्षात ठेवा, अजून अभ्यासावर तसा जोर गेलेलोच नाहीये नाहीये. अजून तेच मी म्हणणार तर होते कला कौशल्य, कारण मुलांच्या अंगात जे मूलभूत गुण असतात त्या बरं. गुणाचा विकास व्हावा, कौशल्याचा विकास व्हावा. बर आणि त्याच्यासाठी ह्या वयामध्ये म्हणजे 6वी, 7वी, 8वीमध्ये कला कौशल्य विकास त्यांनी सुचवलेलं आहे. मग ते अच्छा. गाणं, संगीत असेल, म्हणजे वादन असेल, काही असेल, वक्तृत्व असेल, तुमचं नाट्य असेल बर आणि त्याचबरोबर क्रीडा पण. खेळ म्हणजे असं तुम्ही त्याचा विकास करावा ह्या उद्देशानं त्यांनी जोर दिलेला आहे. बर आणि त्याच्यासाठी त्यांनी असं पण सुचवलंय की गावातील सगळ्या शाळांमध्ये अशा सोयी नसतील हं. तर कुठल्या तरी एका शाळेमध्ये, समजा आता आमच्याकडे शाळेत विज्ञान केंद्र होतं, हं. तर तसे हब बनवावेत. बर बर आणि बाहेरच्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेतलं तरी चालेल किंवा बरं. संस्थांचं. बर बर असं हे कला कौशल्य विकसित व्हायला पाहिजे. बर हा झाला 6वी, 7वी, 8वीचा. आठवीपर्यंत मग 9वी, 10वी हा माध्यमिक गट, अच्छा की जिथं 6वी, 7वी, 8वीमध्ये तुम्ही जी कला कौशल्य जे विकसित तुम्हाला केली आवडतं आहेत, हां. त्याचा तुम्ही आणखीन वाढ करू शकता. अच्छा त्याच्याबरोबर औपचारिक शिक्षण आहेतच, बर पण औपचारिक शिक्षणाला एवढा जोर दिलेला नाहीये. ओके तुम्ही करा शिक्षण, तर ते चालत पाहिजे, तेवढा जोर दिलेला नाहीये. तेव्हा ते 9वी, 10वी आणि नंतर 11वी, 12वी हा उच्च माध्यमिक. अच्छा आता नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय संज्ञा आता गेलेली आहे. बंद केली बरोबर आता अजून सोयीसाठी ती म्हणून चालू आहे. हं. पण आता प्रत्येक शाळेलाच 11वी, 12वीचे वर्ग घ्यावे लागणार घ्यायचंय, आहेत. हां. ह्याचाच अर्थ असा पण होतो की 10वीची शालेंत परीक्षेचं किंवा 12वीच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार आहे. कमी खरं तो एक वेगळा विषय आहे, हं. पण त्याचं महत्त्व आता कमी होणार आहे. कारण ह्या 12वीची परीक्षा 10वीची परीक्षा घेतल्यावर जर तुमच्याकडेच तुमच्याच आवारामध्ये ज्युनियर कॉलेज 11वी, 12वीचे वर्ग असतील तर तुम्ही तिथंच प्रवेश घेणार आहात. अगदीच बरोबर त्याच्यासाठी एवढी मारामारी करायची गरज नाहीये. करेक्ट करेक्ट आपल्याकडे ज्या तऱ्हेने परीक्षेचं टेन्शन 5वी, 6वी पासून पालक मुलांना देतात ते खरंच आता जायला पाहिजे. म्हणजे ते मूळ उद्दिष्ट ते आहे की टेन्शन मुलांना देऊ नका अभ्यासाचं. ओके आणि ज्यांना अभ्यासात गोडी आहे, त्यांना अभ्यासात करायचे, त्यांच्यासाठी पण तो मार्ग त्यांच्यासाठी पण विषय बरेच दिलेले आहेत. अच्छा बर तेव्हा मी आता हळूहळू हे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तुम्ही 9वी पासून निवडू शकाल. ओके म्हणजे आवड बाबा मला आहे, मी एवढे ऑप्शन्स दिलेले आहेत. बर आता त्याच्यात सुविधा शाळेमध्ये असणं हा एक वेगळा भाग आहे, तो वेगळा मुद्दा आहे. बरोबर तसं. बरोबर आणि 11वी, 12वी नंतर ती 12वीची जी परीक्षा होईल त्या 12वीच्या परीक्षेमध्ये ती आता CET टाईप परीक्षा होणार. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक सेंट्रल बॉडी फॉर्म केलेली आहे. बर बर पारख म्हणून त्याचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सर्वकष अभ्यास त्याचा केला जातो. बर ओके ओके म्हणजे असेसमेंट ऑफ प्रॉबिलिटी, तुमचं रेग्युलिटी, नंतर अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज वगैरे ते सगळं असं करून तो पारख हा विषय घेतलेला ओके, त्याचा. ओके. पण त्या प्रकारचे प्रश्न येतील त्या अशी एक्झाम्स अपेक्षा आहे. मध्ये ओके म्हणजे आता जर तुला लक्षात आलं असेल तर आता जी नीट झाली, मेडिकलची हो. सीट झाली, हो त्यात बरेच मुलं नाराज झाली कारण त्याच्यावर फिजिक्सचे प्रश्न होते. येस येस म्हणजे मेडिकलच्या परीक्षेला त्यांनी असं अपेक्षा केली नव्हती की फिजिक्सचे प्रश्न प्रश्न येतील. येतील करेक्ट पण ते फिजिक्सचे प्रश्न आले म्हणून बऱ्याच मुलांची निराशा झाली, हजारो मुलांची निराशा झाली. त्यांचे स्कोअर कमी झाले त्यांचे त्याच्यामुळे. स्कोअर कमी झाले, त्यामुळे त्यांना मेडिकल तर म्हणजे अडचणी. पण हे झालेलं आहे आता. हे स्वरूप पालकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे खरंय खरंय की खरंय आता स्वरूप बदललेलं आहे परीक्षांचं.
मुलांना उगाचच अभ्यासाच्या मागे लागू नका. त्याच्यापेक्षा त्यांना कुठलं तरी त्यांच्या अंगात कला, कौशल्य विकसित होऊन द्या. बरं, बरं. म्हणजे एकूणच जर काही संपूर्ण पॉलिसी बघितली तर खूपच क्रांतिकारी असं म्हणायला हरकत हो, नाही. हो, खूप हो, रिव्होल्युशनरी आहे हो. आणि मग सगळ्यांनीच याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. कारण जसं मी म्हटलं सुरुवातीला, आमच्या वेळेला किंवा आत्तापर्यंतच्या जनरेशनमध्ये सुद्धा कसं ना, मार्क होते, परीक्षा होत्या. पण आता त्याची सगळ्याची जागा कुठेतरी अप्रेझल्सनी घेतली, ग्रँट्सनी बरोबर घेतले, आहे. ग्रेड्सनी घेतले. तर मग तो पण एक दृष्टिकोन कुठेतरी बदलायला पाहिजे या पॉलिसीला स्वीकारताना. बरोबर आहे. पण तरी सर कुठेतरी हा प्रश्न अजूनही उद्भवतो जेव्हा आपण असं म्हणतोय की मेट्रो सिटीज तिथे सुद्धा इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत आज. शाळा म्हटल्यानंतर जसं तुम्ही म्हणताय फॅसिलिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल असतात. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो पालकांसमोरचा, की नेमके पॅरामीटर्स कुठले ठेवायचे आपल्या मुलाला योग्य शाळेत घालताना. बरोबर आहे. आणि हा प्रश्न आता गहन झालाय. पालकांना सुद्धा कळत नाही. मुलांना त्यावेळेला हे माहितीच नसतं. त्यामुळे मग कुठेतरी पालकांवरती तो स्ट्रेस आलाय. ती जबाबदारी घेताना कुठेतरी ते मागे पडतात का ही भीती निर्माण झाली आणि मग बरोबर पिअर आहे. प्रेशर असेल किंवा आजूबाजूला जे घडतंय त्याच्यातच ते कुठेतरी वाहवत जातात. या दृष्टिकोनातनं मला तुम्हाला विचारायचं आहे, की मग एक पालक म्हणून नवीन शिक्षण पद्धती येते, जीवनशैली बदलली आहे. काय पॅरामीटरचा विचार पालकांनी केला पाहिजे? आपण एक साधारणपणे 5 घेऊयात. घ्या ना. प्रत्येक पालकांनी आपापलं वेटेज प्रत्येक पॅरामीटरला द्यावं. बरं, त्यांचं स्वतःचं बरोबर. प्रत्येकाचं वेटेज वेगळं असू बरोबर. शकतं. आता पहिला चॉईस येतो सगळ्यात पहिला म्हणजे माध्यम, हो, अगदीच. की आपण आपल्या मुलाला कुठल्या माध्यमाच्या शाळेत. अगदीच. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की कुठल्याही माध्यमाची शाळा असू, शिक्षण मातृभाषेत झालं पाहिजे. म्हणजे उद्या तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जरी घातलं तरी तत्वता आणि कायदेशीर बघितलं तर ते शिक्षण मराठी माध्यमातून इंग्लिश शिकवलं गेलं पाहिजे. बापरे. ही अपेक्षा आहे. अपेक्षा आहे आणि त्यांची. ही खरंय, खरंय. काहीतरी शास्त्रोक्त चाचणीवर असं अगदी, कुणालाच अगदीच. हो, म्हणजे हो. काही फॅड म्हणून नाही. ॲब्सोल्युटली. हो ना. त्याचा अभ्यास केला गेला असेल. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी तेवढी होत नाहीये. पण अपेक्षा आहे की मातृभाषेतून शिक्षण. आता पालकांनी हे करताना खरोखरच विचार करायला पाहिजे की आता हे जगमान्य निष्कर्ष आहे की मातृभाषेत दिलेले शिक्षण मुलांना चांगलं चांगलं कळतं. मुलांना जास्त कळतं, त्यांचा विकास होतो वगैरे वगैरे. हे बरंच काही त्याच्यावर लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा पिअर प्रेशरमुळे एक्झॅक्टली. पालक मुलाला इंग्रजी माध्यमात घालतात. म्हणजे आपल्याकडची परिस्थिती तर तशी ती आहे. बरोबर. त्यामुळे आता ह्या पिअर प्रेशरचं तुम्ही किती तोंड द्यायचं हे प्रत्येक पालकांनी ठरवायचं आहे. बरं, पुढच्या टेक्नॉलॉजी आणि एआयचा विचार केला तर तुम्हाला कुठलीही भाषा आता येणार आहे. म्हणजे इंग्लिशच नाही, तुम्हाला जगातली कुठलीही भाषा त्या एआयच्या मदतीने येणार आहे. Absolutely. त्याच्यावर हो, जर तुम्ही थोडे कष्ट केले तर तुम्हाला येणार आहे. तर मातृभाषा हे पहिलं पॅरामीटर बरं, आहे. बरं. तुम्हाला प्रत्येक पालकांनी तो विचार करून शाळा कुठल्या. अर्थात दुसरा विचार येतो मग बोर्डाचा. म्हणजे करताना आपलं शालांत म्हणजे मंडळ शिक्षण मंडळ आहे, त्यांची एस-एस-सी परीक्षा होते. हो. मग केंद्रीय मंडळ शिक्षण मंडळाची CBSEची त्यांचं आहे. मग ICSE आहे. ह्या जे काही मंडळ आहे ना, तर परत तिथं पालकांनी बघावं की आपल्या प्रायोरिटीज परत काय आपण इथंच राहणार आहोत. आपण म्हणजे जास्त काही स्थिती नाही. आता काय तरुण पिढीचा भरोसा नाही आहे. त्यांचा जॉब हा असा असतो की ते कुठेही जाऊ शकतात. बरोबर, बरोबर. मग अशा वेळेस ते विचार करतील की नाही, मग इथले असेल आपल्याला असं पाहिजे की जिथं मुलगा आपण कुठेही गेलो तरी त्याचं नुकसान होऊ नये. करेक्ट. म्हणजे भारतात गेलं तर सर्वत्र CBSE हो, बोर्ड आहे. हो. त्यामुळे मग CBSE बोर्ड प्रिफर केलं तर हरकत नाही, कारण भारतात तुम्ही कुठेही जातात. ICSE किंवा इंटरनॅशनल बोर्डच्या ज्या आहेत ते काही प्रमाणात फॅड आहे. आणि इतकी काही मुलं आपली कोणी परदेशी शालेय शिक्षणासाठी जात नाही खरं आहे. किंवा काय. पण तरी पण तो एक थोडंसं काय आता ते फॅड म्हणावं का एक त्या प्रेस्टिजचं लक्षण असं म्हणावं तर तिथं पण आपण धरून चालू. त्याच्यात पण काही चांगले असतील तर त्यांचा करिक्युलम हा त्याच्यातला चांगला भाग असेल, बरोबर, त्यांचा काही शास्त्रोक्त. पण लक्षात ठेवायला पाहिजे की लहान वयामध्ये अमेरिकेचा आणि इंग्लंडचा किंवा फ्रान्सचा इतिहास आणि भूगोल शिकण्यापेक्षा जर आपल्या ठाणे जिल्ह्याचा मुलं जर इतिहास शिकली अगदीच. किंवा भूगोल शिकला बरोबर आहे. तर ते चांगलं आहे. पण त्यामुळे हा पण आता हा पालकांचा पालकांचा विषय विषय आहे. पण त्याच्यावर त्यांनी खरंच लक्षात घ्या की आपल्याला बोर्ड कुठलं निवडायचं. बर. दुर्दैवाने आपलं जे SSC बोर्ड आहे हे थोडंसं मागे आहे. की ज्या पद्धतीने CBSE आता भराभर नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अनुसरून निर्णय घेते, उदाहरणार्थ ओपन बुक एक्झामिनेशन ही त्यांनी 2013 ते 17 4 वर्ष वापरली होती CBSEने. मग ती बंद केली, पण आता मागच्या वर्षापासून त्यांनी काही शाळांमध्ये आणि 9वीला सुरू केले. आता ह्या वर्षी 9वीला सगळीकडे ती कंपल्सरी. अच्छा. आता ओपन बुक कॉम्पिटिशन म्हणजे काय, कॉपी करणं का? नाही. आता काय झालं होतं, जेव्हा नवीन मागच्या धोरणामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये 8वी पर्यंत नापास करायचं नाही हा. हा असा एक
हे गेला होता म्हणजे पण त्याचा संदेश कसा गेला होता की आता अभ्यास करायची गरजच गरज नाही आहे, नाहीये. 8वी पर्यंत पास होणार. बरोबर बरोबर गैरसमज आहे तो अगदीच. तो त्याचं खरी भूमिका होती की सातत्यपूर्ण मूल्यमापन. अच्छा. मुलाची अभ्यासाची त्याची पातळी ही तुम्ही 1 तासाच्या, 1.5 तासाच्या, 2 तासाच्या परीक्षेत होत नाही. ते अगदी पाठांतराची बरोबर. परीक्षा अगदी होते. अगदी बरोबर. त्यावेळेस त्याचा मूड कसा असेल, खरं. कसा असेल आणि मग त्याच्यावर तुम्ही त्याला पास नापास कसं ठरवणार अगदी. किंवा हुशार आहे. तर शिक्षकांनी ते सातत्यपूर्ण त्याचं मूल्यमापन करावं ही खरी अपेक्षा होती आणि हा खरा चांगला उद्दिष्ट होतं. ॲब्सोल्युटली चांगला आहे. पण त्याचं शेवटपर्यंत जे रूपांतर झालं की ते असं झालं की नाही आता अभ्यास करायची गरजच नाही, 8वी पास पर्यंत होणारच आहे. पास होणार आहे. तसं खरं. ओपन बुक कॉम्पिटिशन म्हणजे एक्झामिनेशन म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही पुस्तकातून कॉपी करून लिहा. हं. त्याच्यासाठी आणखीन जास्त अभ्यास करायला पाहिजे. हा एक परत वेगळा विषय की जिथं शिक्षकांना पण ट्रेनिंग द्यायला पाहिजे, शिक्षकांचं पण क्षितिज वाढलं पाहिजे ओके ओके. त्यांना. कारण आताची परिस्थिती अशी आहे की शिक्षकांपेक्षाही मुलांना काही काही गोष्टींचं माहिती जास्त असते. मी खरं. ज्ञान म्हणणार नाही, खरं खरं. पण माहिती जास्त असते. बरोबर आहे. त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्यासाठी शिक्षकाची फॅसिलिटर म्हणून भूमिका आहे. हं. तर शिक्षकाला त्याच्यापेक्षाही जास्त ज्ञान मिळवलं नॉलेज पाहिजे. असलं पाहिजे. हो बरोबर हां. आहे. तर तो मुलांना सांगू शकेल. अगदीच. तर ह्याच्या वेळेस हे तुम्ही एखादा कुठलाही चॅप्टर घेतला हं, हं. तर तो चॅप्टर घेताना शिक्षकांनी त्याचा मागचा पुढचा विचार पूर्ण बाजूला म्हणजे त्याचं सांगोपांग हे करून ते मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. हं. आता अगदी साधं उदाहरण देतो, अगदी साधं म्हणजे आपण की पहिलीच्या मुलांना हं. आपण अधिक आत्ताच्या पद्धतीने आपण काय सांगू 10+2 किती हं, 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 हं. येतील त्याप्रमाणे ते करतील. करतील. त्यांना जेवढं बरोबर. कळलं असेल तेवढं करतील. बरोबर. आता असं प्रश्न येऊ शकेल हं. की अशी टोटल सांगा, अशी संख्या सांगा की ज्याची टोटल 12 असेल. असं तुम्ही गणित मांडा. बर बर बर. ओके. म्हणजे इथं त्यांना खरं कळेल. मग 10+2 9+3 असं. वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मध्ये. बरं हाच प्रश्न समजा दुसरीला विचारला. हं. मग दुसरीच्या मुलांनी 10+2 असं उत्तर दिलं तर ते उत्तर बरोबर आहे, पण शिक्षक मार्कच देईल असं नाही. अच्छा. मग तेव्हा त्यांचं अपेक्षा असेल जर समजा वजाबाकी गुणाकार काही शिकवले असतील हां. तर मग त्यांनी 4×12 वगैरे असं असं का उत्तर नाही द्यायला लिहिलं? पाहिजे. Correct, म्हणजे correct. त्याला जे शिकवलं गेलं असेल दुसरीमध्ये अशा प्रकारे 1ली ते 5वी एकच प्रश्न येऊ शकतो. बर. पण प्रत्येकाचं उत्तर ह्या त्याच्या पातळीपर्यंत देणं हे शिक्षक अपेक्षित करत असतो. त्यांनी केलं पाहिजे. हं. आता पुस्तकात बघून तो काय करणार आहे हे नाहीच तर ना. प्रत्येक आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न ओपन बुकमध्ये येऊ शकतात. बरं. अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. हं. विज्ञानातलं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला शाळेत आपल्या सगळ्यांना शिकवलेलं आहे की मेणबत्ती पेटवले त्याच्यावर ग्लास ठेवला की ती ठेवला. मेणबत्ती विझते हं. आणि मग कारण काय. हो. मग शिक्षकांनी ते पडवून सांगितलेलं असतं की Correct, त्यातला correct, ऑक्सिजन संपलाय म्हणून ते संपलं. आपण तेच बाकी आपण पडताळून पण बघत नाही. बरोबर. मुलांना कधी प्रयोग करायला तो मिळत पण नाही. पण समजा आता असा प्रश्न विचारला हां. की अशी 5 कारणं सांगा हां. की मेणबत्ती पेटणार नाही. अच्छा. नाईस. बरोबर. करेक्ट. हा जर प्रश्न विचारला तर मला खात्री आहे की MSCच्या मुलाला पण उत्तर द्यायला 5 विचार मिनिटं करायला लागतील. लागेल. हां. विचार त्याला करायला विचार करावा लागेल किंवा त्याला 5 कारणं सांगता पण येणार नाही. करेक्ट. म्हणजे ॲब्सोल्युटली. MSc फिजिक्स म्हणतो मी. खरं खरं. नाही. बरोबर. म्हणजे मग काय होतं पहिलं की कुठली क्रिया घडायला पहिलं मॅटर लागतं म्हणजे वस्तू. म्हणजे मेणबत्ती पेटवायला मेणबत्ती तर पाहिजे. म्हणजे पहिली गरज काय तर मेणबत्ती पाहिजे. खरं खरं. म्हणजे पण हा विचार मुलांना येतच नाही ना कारण सगळं तयारच असतं उत्तर ते. रेडीमेड सगळं मग मिळतं. ही पेटवायला त्याला ऊर्जा द्यायला काहीतरी पाहिजे. मग काडेपेटीचं कार्य काय आहे. मग ते झाल्यानंतर ती वात बरोबर आली पाहिजे. ती मेणबत्तीच्या वरती आली पाहिजे. मग त्याचं कार्य काय असतं. म्हणजे हे करता करता ह्या 5 प्रश्नांची उत्तर म्हणजे काढता काढता मुलांच्या मनात 50 प्रश्न उद्भवू शकतात. करेक्ट. ही अपेक्षा आहे. बरोबर बरोबर. की अशा प्रकारची परीक्षा येण्याची शक्यता म्हणजे ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येण्याची तर त्याच्यासाठी मुलांनी तयार व्हायला पाहिजे. आता पुस्तकी शिक्षण पाठांतर आणि हे भूकंपट्टी आता नाही नाही राहिलेली. हा खूप मोठा बदल अगदीच होणार आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतोय पण मला हा बघितला होणार तर. आहे. पण त्याच्यासाठी शिक्षकांचं ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी नवीन पॉलिसीमध्ये जसं पारख आहे तसंच ह्याच्यामध्ये पण त्यांनी शिक्षकांसाठी पण STM म्हणजे टीचर स्टँडर्ड ह्याच्यासाठी पण शिक्षकांचा दर्जा वाढावा ह्याच्यासाठी पण एक संस्था स्थापन केलेली आहे. त्यांनी अपेक्षा केली आहे. आता जे काही गेले दिवस तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल की त्या परीक्षेच्या संदर्भात शिक्षक विरोध करतायत. येस. हो. नाही पण आता सगळ्याच क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की ज्ञान अद्ययावत करण्यासाठी तुमची जेवण मेडिकल डॉक्टरांना पण द्यावी लागतं. म्हणजे त्यांचं ज्ञान वाढत जाते. आता नवीन किंवा वकील काय किंवा चार्टर्ड अकाउंटंट काय तर सगळ्यांनाच. शिक्षकांनी पण आपलं ज्ञान
अपडेट करायला अपडेट केलं पाहिजे. पाहिजे. हो, आणि अगदीच. स्पेशली ह्या एज्युकेशन पॉलिसीचा विचार करून त्यांनी खरोखरच जास्त करायला पाहिजे गरज. बरोबर, म्हणजे बरोबर. शिक्षकांनी वेगळ्या प्रकारे अभ्यास, त्यांनी जे काही त्यांना शिकवलं गेलं आहे त्याच्यापेक्षाही आता हे वेगळं आहे हे मान्य करून त्यांनी आता शिकलं पाहिजे खरं आहे, खरं त्या आहे. संदर्भात, बरोबर आहे. त्या ह्याच्यात. आपण पॅरामीटर्सवरती येऊ परत सर. हा हां. विषय महत्त्वाचा हो, आहे. म्हणजे आपण तो विषय मुख्य होता. 2 पॅरामीटर्स बघितले. त्याच्यानंतरचा तिसरा पॅरामीटर मुख्य आहे की अंतर. बरं, बरं. किती लांब तुम्ही या मुलाला पाठवणार आहात. म्हणजे आज बघतो आपण नौपाड्यातून मुलं घोडबंदरच्या शाळेला जात असतील तर त्यांचं 40 मिनिटं जाताना 40 मिनिटं येताना किंवा ट्रॅफिक जाम असेल तर एक तास एक दीड तास तास जातो. जातो. हो, हो. तर तो पण मुद्दा महत्त्वाचा आहे की तुमची शाळा तुम्ही नेबरहूड ती जी संकल्पना आहे ना नेबरहूड हं, पाश्चात्य जगामध्ये हं. की आपल्या परिसरातली शाळा पाहिजे हं. आणि परिसरातल्या नागरिकांनी तिला सपोर्ट पण करायला करायला पाहिजे. पाहिजे. खरं. तर ती नेबरहूड स्कूल शक्यतो ती शाळा जवळची असावी. ओके, ओके. त्याच्यानंतरचा चौथा जो पॅरामीटर बघितला तर ती संस्थेची बॅकग्राऊंड काय, म्हणजे शाळा चालवणारी संस्था अगदी महत्त्वाचं त्यांची आहे. बॅकग्राऊंड काय, बरोबर आहे. ते ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये किती वर्ष आहेत, बरोबर आहे. त्यांचा एकंदरीत ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. हं. तर हा पण विचार करायला हरकत नाही की संस्थेची माहिती. बरोबर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पाचवा जो बघितला तर मुख्यत्वे करून त्यांचं टीचर्स क्वालिफिकेशन्स आणि त्यांचा दर्जा त्या ह्याच्यामध्ये हा सगळा विचार करून मग पालकांनी ठरवावं की आपण कुठल्या शाळेत गेलो, हा अभ्यास करून करायला पाहिजे. हे माझं सांगणं आहे की केवळ पिअर प्रेशरनी की आमच्या सोसायटीतली आणि बिल्डिंगमधली मुलं ह्या शाळेत जातात म्हणून आपण पण आपल्या मुलाला ह्या शाळेत असा आग्रह धरू नये. बरोबर. आणि मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि हे 5 पॅरामीटर्स खरंच हो. आज सगळ्या पॅरेंट्सनी लक्ष देऊन ऐकले पाहिजे. त्याच्यावर विचार केला विचार पाहिजे करायला कुठेतरी. पाहिजे. कारण काय होतं ना, जसं आपण आता सर पिअर प्रेशर म्हणतोय ना, पण बऱ्याच वेळेला असं होतं की जसं तुम्ही आत्ताही म्हणालात की SSC बोर्ड कुठेतरी मागे पडतंय. पण मग अशा वेळेला होतं की या आता एंट्रन्स एक्झाम वाढल्या आहेत, बाह्य परीक्षा मुलं देत आहेत किंवा अदर दॅन दॅट म्हणजे शाळेच्या शिक्षणाव्यतिरिक्त असंख्य गोष्टी पालक पण त्यांना ते फोकस करायला लावतात. मग अशा वेळेला कुठेतरी SSC बोर्डाची मुलं मागे पडताना दिसतात आणि मग त्याच्याशी संलग्न असलेल्या मराठी शाळांवरती पण त्याचा परिणाम होताना दिसतो. असं चित्र खरंच आहे का? आणि तुम्हाला वाटतं योग्य आहे का? नाही असं अजून तरी हं. ACCची मुलं तशी मागे पडत नाहीत. बरं, त्या परीक्षेमध्ये बरं. सगळे ती मेहनती असतात. बरं. पण अजूनपर्यंत मी शब्द वापरला कारण ज्याची काही जी शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती आहेत हं. त्याच्यात ती मुलं बसतायत. बरं. हे मेहनती आहेत आपली SSC बोर्डातली नक्कीच, मुलं. हो. आणि त्याच्यामुळे ते आहे त्याच्यात ते बसून ते पास होत आहेत. अजून तरी कमी पडत नाहीत. आता बरं. जेव्हा नवीन आपण धोरणांचा विचार करू आणि आता हे जे काही सगळं आपण विश्लेषण केलं हो, हो. तर अशा प्रकारचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून दिलं गेलं पाहिजे. एक्झॅक्टली. हे मुख्य म्हणजे काळाची गरज. आता जे काही आपलं SSC बोर्ड आहे त्याला सातत्यपूर्ण अपेक्षा आहे धोरणामध्ये त्यांच्या. आज असं येते की सकाळी एक GR येतो आणि संध्याकाळी दुसरा तो कॅन्सल करून संध्याकाळी तो वेगळं होतो. खरं आहे. त्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम येतो की त्या ह्याच्यामध्ये तिथं. बरोबर. तर ते जर सांभाळलं तर मग SSC बोर्डाला पण सुधारणा करून मी सांगितल्याप्रमाणे 12वीची परीक्षा कॉमनच होणार आहे. अच्छा. त्यामुळे SSCनी आपला दर्जा वाढवला. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा असं आहे की बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये SSCचा दर्जा अभ्यासक्रमाचा हा CBSE पेक्षाही जास्त आहे. हो? हो. बरं. पण खोलपणा नाही आहे. अच्छा. SSCच्या CBSEमध्ये जो खोलपणा आहे, परीक्षेचं जे वेगळेपण आहे, तो त्याच्या ह्याच्यामध्ये की तो विषयाचा सर्वांग हे करून प्रश्न त्याच्या येतात. आपल्याकडे बरंचसं त्या पुस्तकापुरतं पुस्तकी पाठ्यपुस्तकापुरतंच राहतो. हं. तर तो एक दुर्गुण जर SSC बोर्डाने आणि शासनाने जर कमी केला तर SSC बोर्डाची पण चालू शकेल त्या ह्याच्यामध्ये. पण जसं आताही तुम्ही म्हणालात तसं की आता या नवीन पॉलिसीमध्ये सुद्धा मातृभाषेचा आग्रह कुठेतरी धरला आहे आणि एकूणच मातृभाषेत आपल्या मुलांनी शिकावं असं मलाही वाटतं. अजूनही पॅरेंट्सची कुठेतरी एक भूमिका असते. पण जसं तुम्ही म्हणालात की नेबरहूड आता जर का आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये जर का चांगली दर्जेदार मराठी शिक्षण देणारी शाळा नसेल तर मग त्यावेळेला परत पालकांचा हा प्रॉब्लेम होतो की मुलांना आता इंग्रजी माध्यमामध्ये घालण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय उरत नाही आणि ही एक बाजू झाली. दुसरीकडे असं होतं की म्हणजे चांगली शाळा नाही आहे म्हणून मुलांना घालता येत नाही आणि चांगल्या शाळा आहेत पण मुलं येत नाही म्हणून ती शाळा चालत नाही. सो हे विशियस सर्कल आहे ना सर, सर्कल आहे. ते कुठेतरी खूप दिसतं याच समाजामध्ये आणि ते भेदणार कसं आणि कोण? हे एक तर समाजाची मानसिकता. आज मराठी शाळांची अशी परिस्थिती झाली, तू म्हणते तसंच आहे की मुलं येत नाहीत म्हणून आर्थिक प्रश्न येतात. आर्थिक प्रश्नामुळे असल्यामुळे शैक्षणिक सुविधा देता येत नाहीत, शैक्षणिक सुविधा देता येत नाही म्हणून दर्जा राखता येत नाही आणि दर्जा राखता येत नाही म्हणून परत मुलं येत नाहीत. पण हे जर ते तोडायचे असेल तर शिक्षण संस्थांनी उभारी घ्यायला स्वतःची उमेद बाळगली पाहिजे. आज आमच्या शाळेने नवीन बिल्डिंग 2 बांधल्या आहेत. त्या एक इंग्लिश मराठी असं होतील.
सुविधा द्यायचा प्रयत्न केला. आज आमची प्रयोगशाळा अद्ययावत प्रयोगशाळा आहे. आम्हाला मदत केली गेली. पण काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्ती शाळेने भेट दिल्या. त्यांना ते पण चकित झाले की इतकी चांगली प्रयोगशाळा तुम्ही उभी केली. तर ह्या जर शिक्षण सुविधा शाळांनी देण्यासाठी आणि त्याच्यासाठी संस्था चालकांना समाजाने पाठिंबा द्यायला पाहिजे. पैसे कुठून आणणार? हे आर्थिक गणित पण जुळवलं पाहिजे ना. अगदीच ना. हो ना. आणि तो जर गणित जुळवलं गेलं काही प्रमाणात तरी हे परत उलटं चक्र फिरू शकतं ना. मग सुविधा दिलात की तुम्ही चांगलं. पण हे सगळं करताना पालकांची मानसिकता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी साधं उदाहरण, काही वेळा मानसिकता अशी असते की माझ्याकडे काम करणारी बाईचा मुलगा त्याच वर्गात आहे, तिथं मग मी माझ्या मुलाला कसं पाठवू? ही फॅक्ट आहे. म्हणजे केवळ मग परत ते प्रेशर प्रेशर आलं येतं. की नाही असं कसं. खरं. मग आमच्या सोसायटीमध्ये सगळेच इंग्लिश शाळेत जात आहेत, मग असं एकटंच मराठीमध्ये गेलं तर आम्ही काय होतं का? खरं. आणि मग कुठे येतो ह्याच्यामध्ये मुलाकडं एवढा खर्च नाही परवडत. असं होतं का? कुठेतरी म्हणजे स्टेटस सिम्बॉलकडे जातं. असं ते दुसरी त्या पालकांकडे बघितलं जातं. अरे अजून त्यांना इंग्लिश परवडत नाही. तर ही सामाजिक मानसिकता आहे. आणि आपण समाजा म्हणजे कसं महाजन गता पंथा म्हणतो ना की मोठ्या लोकांचा मार्ग. इथं ह्या जे काही सो कॉल्ड सेलिब्रिटीज किंवा नेते मंडळी किंवा कोणी समाज धुरीण आहेत, त्यांनी हे काहीतरी आज त्यांची मुलं, त्यांची नातवंडं जर इंग्लिश शाळेतच जात असतील किंवा एखाद्या घरामध्ये उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये असणारी त्यांची मुलं जर इंग्लिश शाळेत, तर ती काम करणारी बाईचं पण स्वप्न असेल की मी 2 कामं जास्त वाढवीन, पण मी माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालेन. कारण त्यांना असंच मग ते गणित करतं की नाही, चांगलं शिक्षण म्हणजे इंग्रजी शाळा. एक्झॅक्टली. आणि असं उदाहरण झालेली आहेत की त्या बिचाऱ्या ह्या घरकाम करणाऱ्या बायका नुसतं शाळेची फी नाही, ट्युशन फी करण्यासाठी पण आणखीन कामं धरतात, त्याच्यातच पैसे करतात. म्हणजे आज जर हे अर्थकारणाचा अभ्यास केला तर तुम्ही समजा 1,00,000 रुपये इन्कम असलेली व्यक्ती 10,000 खर्च करते मुलांच्या शिक्षणावर, आणि ज्यांचं 10,000 रुपये शिक्षण म्हणजे इन्कम आहे, ती जर 3,000 4,000 खर्च करतात, जर पर्सेंटेज वाईज जर विचार केला साधं अंकगणिताचा, तर ती लोअर क्लासची लोक जास्त खर्च करतात आपल्या मुलांच्या शिक्षणावर. पण मग त्यांना त्याच्यातून असं वाटतं की नाही, आपल्याला ते म्हणजे इंग्रजी शाळा म्हणजेच यशाचं सगळं. कारण त्यांच्यासमोर हे आदर्श असतात ना, व हे आता कसे मोठे झाले, हे तर श्रीमंत झाले, असं ते समाजाचं गणित ते बिघडले. त्यामुळे पूर्णपणे समाजाची ही त्यांनी जबाबदारी घ्यायला. काही ठीक आहे, काही उदाहरणं आहेत, काही पर्याय नसतो तेव्हा घेतात, ठीक आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विचार केला तर मराठी शाळा इंग्रजी माध्यमाचा विचार केला तर मागे नाही राहणार, आज नाही राहायला पाहिजेत. नाही, पण इथे एक कॉन्फ्लिक्टचा विषय हा येतो सर, की बऱ्याच वेळेला पालकांना हे पण दडपण असतं कुठेतरी, की आत्ता माझं पाल्य लहान आहे, मी लहानपणी त्यांना मराठी मीडियमच्या शाळेत घातलं किंवा SSC बोर्डामध्ये घातलं. पुढे जाऊन आजकालची पिढी एवढी आता हे झालेली आहे, एक्सपोजर त्यांना एवढे, ते पुढे जाऊन असं म्हणणार नाहीत आपल्या आईवडिलांना किंवा म्हणायला कमी करणार नाहीत की अरे तुम्ही मला मराठी मीडियमच्या शाळेत घालून किंवा व्हर्नॅक्युलरमध्ये मी आता शिकलोय तर मला पुढे काहीतरी लॉस होतोय माझा. हे कुठेतरी ऐकावं लागू नये या प्रेशरमध्ये सुद्धा आज आईवडील असं करत नसावे. नाही, असं कारण नाही आहे. कारण जे आईवडिलांना हा प्रश्न नको आहे ते स्वतः मराठी माध्यमातच एक्झॅक्टली माय पॉईंट. ते शिकलेले आहेत की नाही, ते यशस्वी झालेले आहेत ना, मग त्यांना असं का वाटावं, हा इन्फिटिव्ह कॉम्प्लेक्स त्यांना काय यावा. कारण त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठी माध्यमाचा असून सुद्धा त्यांनी आज स्वतःची स्पेस निर्माण केलेली आहे, स्वतःचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. मग त्यांनी मुलांच्यावर का अविश्वास दाखवा किंवा मुलांनी तरी आईवडिलांवर का अविश्वास दाखवा. पण हे मी म्हटल्याप्रमाणे हे बाह्य शक्ती जास्त हे करते त्याच्यामध्ये. पण जसं आता आपण हे आता नवीन शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोय, एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, हे क्रांतिकारी बदल होत असताना ना सर, जसं आपण मगाशी म्हणलो की फॅड, आता बरीच शिक्षण पद्धतीत पण बरीच फॅड असतात. त्याच्यामध्ये एक मी त्याला फॅड म्हणते, मला माहिती नाही, पण होम स्कूलिंगचं पण आता खूप हे आहे की आता आपल्या मुलांना घरीच शिकवायचं, घरीच त्यांना ट्युटर ठेवायचा, शाळेत पाठवायचंच नाही, त्यांना ते एक्सपोजर द्यायचंच नाही. सो काय म्हणजे तुमचा थॉट काय आहे? म्हणजे ॲज अ पॅरेंट मला हे फार पटलेलं नाही आहे. अशा एका ग्रुपचा मी सभासद आहेत, आमचे 18 सभासद आहेत होम स्कूलिंगसाठी. त्याच्यातले 2 विद्यार्थी तर आमच्या शाळेचे आता ते होम स्कूलिंग करतात. बरं, खूप चांगली कल्पना आहे खरी म्हणजे. बरं, मग समजून घेणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी पालकांनी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आता हा जो काही 18 मुलांचा ग्रुप आहे, त्यांच्या पालकांचा ग्रुप आहे, ते एकमेकांच्या मुलांना शिकवतात. म्हणजे त्याच्यात कोण पालक कुठल्या कुठल्या विषयामध्ये असतो, चांगला तरबेज असतो. त्याच्यासाठी वेळ तुम्ही मुलांसाठी मात्र जवळ काढायला पाहिजे. कारण आज मुलं 6 तास शाळेत असतात, तेव्हा ते नुसतंच अभ्यास करत नसतात. नाही, ते त्याच्या सोशल
बॉन्डिंग पण त्याच्यात होत असतो. हो, सर्वांगीण विकास अपेक्षितच आहे आपल्याला स्ट्रीट शाळेत. फायटिंग पण असतो, म्हणजे ते एक मुलं एकमेकांशी भांडून का होईना Exactly. परत काही. पण मग हे असताना होम स्कूल त्यांनी तुम्ही मुलांना एकटं सोडू नका. मग कुठल्या तरी माध्यमातून त्यांना सोशल करा. बर. म्हणजे कुठला तरी क्लब असेल, संस्था असेल, मग ते अभ्यासाचा असेल किंवा खेळाचं असेल, म्हणजे त्यांना ते पण द्या. बर. आणि अभ्यास करताना तुम्ही तो विषय किती त्याचं महत्त्व आहे तेवढाच त्याला जर एखादा आवडीचा विषय वाटला तर त्याला करून द्या, त्याला ते करा. आणि शेवटी फॉर्मल एज्युकेशनमध्ये कधी शिरायचं, आता सध्या ओपन स्कूल आहेत, त्यामुळे ते कधीही फॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश प्रवेश करू घेऊ शकतात शकतात. हो, आणि हो. असे जातात नंतर. अच्छा. सुरुवातीला होम स्कूलिंग असतं. आता होम स्कूलिंग करणाऱ्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. बर. एक प्रकार असा आहे की जे दिव्यांग मुलं आहेत, अच्छा. ते काही अपंग आहेत, काही ह्याच्या मागे पडतात आणि मग शाळेमध्ये ते इतर मुलांच्या बरोबर कोप नाही करू शकत. करू शकत नाहीत. अशा वेळेस शाळेतले शिक्षक पण सांगतात की नाही असं, हो. कारण दुर्दैवाने आज अशा शाळा आपल्याकडे अजून पुरेशा नाही नाहीयेत. त्या तरी हल्ली ह्याच्यामध्ये. शॅडो टीचरच्या कॉन्सेप्ट बऱ्यापैकी आहेत, पण यायला आता लागल्यात. कन्सेप्ट काय झाले, म्हणजे हिअरिंग डिसेबिलिटी किंवा याच्यामध्ये त्यांना कॉमन मुलं म्हणून समजा असं अध्यारूत धरलं जातं. हो हो हो. आणि मग अशा वेळेस कोपअप करायला मुलांना कठीण जातं बरोबर आहे. आणि शिक्षकांना त्यांना वेळ देता येत नाही, नाही किती देता जरी येत. इच्छा हो, असली तरी. खरं. आणि मग अशा शाळा आपल्याकडे कमी आहेत, संस्था कमी काम करतात. जे करतात ते चांगल्याच काम करत आहेत. नक्कीच नक्कीच. पण मग त्याच्यातला हा एक होम स्कूलिंग असतो. दुसरं असतात ती अतिहुशार मुलं, अभ्यासात हुशार किंवा एखाद्या कौशल्यामध्ये, बर संगीत, नृत्य, नाट्य. बर बर. अशा वेळेस मग पालक म्हणतात की ठीक आहे, ते शाळेचं टाइम टेबल नाही जमत. अच्छा. एखादा बालकलाकार आहे, त्याला शूटिंग आहे, त्याला बाकीचं आहे, तो चांगला त्याच्यात गुण आहेत आणि त्याच्यात तो वाढण्याची शक्यता आहे, सगळं बरोबर आहे. बरोबर. मग पालक कसं शाळेत घालू शकतील त्याला? ओके किती शाळा कन्सेशन देईल? ओके बरं, नुसतं कन्सेशन दिलं तरी शिकला तर पाहिजे. हम्म. अशा वेळेस मग तो होमस्कूलिंगच्या माध्यमातून त्याला काहीतरी पण ह्याच्यासाठी पालकांनी वेळ खूप काढायला अगदीच पाहिजे. अगदीच. हो. हां, म्हणजे त्यांचा रोल वाढतो नक्की. तरच हे शक्य आहे. पण काय जे करतायत त्यांनी काळजी घेऊ नये, कारण त्यांना कधीही फॉर्मल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेता येतो बर बर. त्या ह्याच्यामध्ये. पण जसं सर आपण आता मगासपासून म्हणतोय की आता तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागांमध्ये वेगळे प्रयोग राबवले जातात, पण त्यांच्याकडे तेवढ्या फॅसिलिटीज किंवा त्या गोष्टी अवेलेबल नसतात ज्या शहरातल्या मुलांना मिळू शकतात. तर मग अशा वेळेला त्यांचं बोर्ड असेल, त्यांचं माध्यम असेल, आपलं असेल, ही जी एक शैक्षणिक लेवलवरची जी तफावत आहे, जी पुढे जाऊन अजूनही वाढू शकते. कारण जसं तुम्ही म्हणता आता AI आला आहे किंवा बाकीच्या गोष्टी आल्या आहेत, त्या आपल्या मुलांना मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये खूप लवकर मिळणार आहेत. ते एक्सपोजर त्यांना खूप आधीच मिळणार आहे. त्याच्यामुळे ही मुलं जी आहेत, जी ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यांच्याकडे पण टॅलेंटची कमतरता नाही आहे, पण त्यांच्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत, ते अवेलेबिलिटी नाही आहे. तर मग ही जी शैक्षणिक जी तफावत जी होईल, जी भविष्यात दिसेल, या सगळ्याशी मग हे लोक कोपअप कसे करणार? ही एज्युकेशन पॉलिसी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार? काही हे 2002 साली युनेस्कोने स्टार म्हणून एक कॅम्पेन सुरू केली होती. त्याचा फुल फॉर्म स्टँडर्डाइज एज्युकेशन. त्याच्यातून ते ह्या देशांना आर्थिक मदत करतात. बरं. भारताला भरपूर आर्थिक मदत त्याच्यातून मिळते, बरं बरं. बिलियन्स ऑफ डॉलर्स ओके ओके शिक्षणाचा. ओके. पण ते आंतरराष्ट्रीय शिक्षण मी तो दर्जा राखण्यासाठी म्हणून हां हां त्या ह्याच्यामध्ये. हां. तर आपलं सरकार म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने शिक्षणावर जास्त खर्च करणं अपेक्षित आहे. हळूहळू असं दृश्य दिसतंय की शिक्षणातून सरकार कमी कमी खर्च करत निघालेलं आहे स्वतःची बाजू. तर त्यांनी ह्या पायाभूत शिक्षणावर सरकारने खर्च करायला पाहिजे. बरं. आज पब्लिक हेल्थ अँड पब्लिक एज्युकेशन ह्या ज्या निग्लेक्टेड होत आहेत खरं खरं त्याच्यावर जोर दिला पाहिजे. त्याच्यात नागरिकांनी पण त्याच्यावर प्रेशर टाकलं पाहिजे की म्हणजे पहिलं म्हणजे आर्थिक तरतूद तशी केली गेली पाहिजे. ओके ओके. दुसरं असं आहे की समाजाचं पण ते एक देणं आहे. बरोबर आहे. अगदीच. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी अनेक बेटं आहेत, शैक्षणिक बेटं, की जिथं अशा सामाजिक संस्थांनी व्हॉलंटिअरली किंवा कोणीतरी करून प्रेरित होऊन अतिशय चांगल्या शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत. म्हणजे परवाचंच उदाहरण घेतलं म्हणजे आता ह्या वर्षीचा मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने जो पुरस्कार केला ती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याचे अध्यक्ष सदानंद भागवत. बरं. हा सदानंद भागवत हा व्यक्ती अमेरिकेत 10 वर्ष सेटल झालेला इंजिनियर, मोठ्या लेवलचा मनुष्य तिथं झालेला, भारतात परत येतो पूर्ण फॅमिलीला घेऊन, कुटुंबाला घेऊन. देवरुखसारख्या गावात येऊन त्यांनी ती शिक्षण संस्था आज जर ती बघितली तुम्ही तर तुम्ही तू मगाशी जे वाक्य बोलली होती ना की शहरातल्या फॅसिलिटीज पण ग्रामीण भागात नसतात, ते तू उलटं बोलशील की देवरुखसारख्या ज्या शैक्षणिक फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला ठाण्यातल्या शाळेत का नाहीत? बापरे, चांगलं आहे. असं आणि अशी उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये, पण ती बेट आहेत, लिमिटेड आहेत ना, बेट आहेत ती.
त्याचा त्याचा प्रसार व्हायला पाहिजे अशा. पण म्हणजे समाज काय करू शकेल, जे म्हणतात ना राव नाही करेल ते गाव करू शकेल, खरं. असं जे म्हणतात त्याच्यामागे जर गावानी जर ठरवलं की आपल्या शाळेला, आपल्या गावातल्या शाळेला आज ह्या महापुरामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये महापुरामध्ये शाळा शाळा गेल्या. सरकार त्याच्या सरकारच्या पातळीवर मदत करते. करतात ना. पण जेव्हा आम्हाला कळलं आमच्या मित्रमंडळींकडून म्हणजे शिक्षक की अशा तर आम्ही बीड जिल्ह्यातील बार्शी तालुका त्याच्यातून एका बातमी आम्ही त्या शाळेतल्या मुलांना आम्ही त्यांना मदत केली, इथून आर्थिक मदत म्हणजे ठाण्यातल्या सिनियर सिटीजननी ₹1.25 लाख मदत केली. अरे वा. किंवा ठाण्यातल्या घंटाळी मित्रमंडळांनी 25,000 त्यांना आम्ही सांगण्यावर मदत केली. अशा प्रकारचं दातृत्व समाजाने स्वीकारलं पाहिजे. हे सरकारने करायलाच पाहिजे, म्हणजे सरकारने त्याच्यापासून दूर स्वतःला नाही केलं पाहिजे, पण समाजाने पण दातृत्व केलं पाहिजे. आणि आत्ताचे जे काही शासकीय नियम जे होत आहेत की जे पटसंख्येच्या आधारे शिक्षक वगैरे, त्याच्यात थोडासा सॉफ्ट ऑप्शन घेतला गेला पाहिजे. कारण मी स्वतः डोळ्याने बघितले खेडमध्ये याच्यामध्ये आम्ही ज्या ट्रेकिंग करताना वगैरे की शाळा जेव्हा मुलांना बस चुकली म्हणजे चालत जावं लागतंय. आत्ता काल का परवाच होती की 10,000 मुली महाराष्ट्रातून शिक्षणाच्या बाहेर पडल्या, कारण मोठं झाल्यानंतर मग त्यांना एवढं लांब पाठवत नाहीत. असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षणासाठी तुम्ही म्हणजे जपानमधली एक गोष्ट वाचली होती की एकच मुलगी फक्त जात होती म्हणून तिथं नवीन स्टेशन तयार केलं तिच्यासाठी. म्हणजे तुम्ही ह्या बालशिक्षणाचा सिरियसली म्हणजे गंभीरतेने विचार शासनाने आणि समाजाने केला पाहिजे की असं नाही व्हायला, म्हणजे या नियमामध्ये ते अडकलं नाही पाहिजे. शिक्षणाला कुठले बॅरिकेड्स असले नाही पाहिजे, कुठली बंधनं असली नाही पाहिजे. पण आणि हे खरं दातृत्व समाजाने दाखवायला पाहिजे. खरं. पण सर आता आपण एकूणच बघतोय की ही पॉलिसी आता येते, लागू होईल, अंमलबजावणी होईल, त्याचे रिपरकेशन किंवा परिणाम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एक बराचसा काळ आपल्याला द्यायला लागेल. बऱ्याचशा एज्युकेशनल पिढीज त्याच्यामधनं जातील. म्हणजे ॲक्च्युली पण अशा वेळेला जी पिढी आत्ता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे म्हणजे शिकते किंवा ते पॅरेंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी ना ही पण संकल्पना आहे की आपलं शिक्षण अजूनही इंटरनॅशनल लेवलवरती त्याला तेवढी मान्यता मिळत नाही कुठे ना कुठेतरी. मग आताचा जो ट्रेंड आहे की 12वी नंतर बाहेर जायचं किंवा काय, तो पण कुठेतरी बदलून आज 8वी-9वीतल्या मुलांना सुद्धा मुलांना बाहेर पाठवायला पॅरेंट्सनी सुरुवात केली आहे. सो म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की जर का क्रीम लेअर जो आहे आपण म्हणतो ज्याला, तो जर त्याच वेळेपासून बाहेर निघून गेला तर मग ही आपली शिक्षण पद्धती लागू होईपर्यंत उरेल काय? 2 गोष्टी आहेत. एक तर हाय इन्कममध्येच क्रीमी लेअर शिक्षणाच्या दृष्टीने असतो असं नाही. म्हणजे गरीब मुलं आता तिथं त्यांच्याकडे पैसा आहे, ते जाऊ म्हणजे खर्च करू शकतात म्हणून पाठवतात. हो अगदी. तर तो इकॉनॉमिकल पार्ट एक भाग झाला. पण ग्रामीण भागामध्ये जी रत्न आहेत त्यांचा शोध केला गेला पाहिजे की त्यांना स्कॉलरशिप्स किंवा वेगळ्या माध्यमातून शिक्षण तसं घेतलं पाहिजे. प्रत्येकजण परदेशी गेलं पाहिजेत असं नाही आहे, पण इथं जे काही उपलब्ध आहे ते चांगलं शिक्षण. दुसरं म्हणजे आपलं शिक्षण आणि परदेशी शिक्षणाचा फरक आहे. आता आपण असं म्हणू शकणार नाही की सगळं आपलं चांगलंच आहे आणि उत्तमच आहे, की ते त्यांना तुम्हाला मिळालेलं ज्ञानाचं ॲप्लिकेशन ती मुलं करू शकतात. आपल्याकडची मुलं मोठी झाली म्हणजे ग्रॅज्युएट झाली तरी ॲप्लिकेशनच्या बाबतीत कमी पडतात. अर्थात त्यांच्या मागे ज्ञान असतं, ती मुलं अमेरिकेत परदेशात गेल्यावर सुद्धा शिकून मोठी होतातच, म्हणजे तो मुद्दा नाही आहे. पण शालेय वयाचा जो असतो तेव्हा परत आपण मी शालेय शिक्षणाबद्दल जास्त बोलतो, कारण कॉलेजबद्दलचं माझं, पण शालेय शिक्षणामध्ये ॲप्लिकेशन हा जो प्रकार आहे ना, हा जास्त आला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त मुलांना हाताला द्या काम, हाताला शिकवा. म्हणजे आपल्यासारख्या ITI सारख्या ज्या संस्था होत्या तशा त्यांना ते प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. ते शाळेत थोडंफार म्हणजे आता टेक्निकल स्कूल होती पूर्वी, अजून पलीकडच्या भाग अजून तर म्हणजे 8वी पासून टेक्निकल होतं शाळेमध्ये. तर अशा प्रकारचं आता नवीन परत सुरू झाले पाहिजेत. बरोबर. आणि मग पालकांना भीती वाटण्याचे कारण नाही आहे. नक्की. नाही, मग आपण शेवटाकडे येताना मला तुम्हाला तेच विचारायचं की आज आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच द्यायचा प्रयत्न करतोय, कारण आजचे पालक ना संभ्रमात आहेत कुठेतरी. ते आर कन्फ्युज्ड. त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की नेमकं आपण काय केलं पाहिजे. याचे परिणाम आपल्या मुलाच्या भवितव्यावर चांगले व्हावे याकरता ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचा अप्रोच काही चुकीचा असं वाटत नाही मला. पण मग या दृष्टिकोनातनं जर का आपण विचार केला तर ही शैक्षणिक पद्धती बदलली आहे, सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या बदलत आहेत, तर मग यामध्ये कुठेतरी या मराठी शाळांना किंवा या आपल्या बोर्ड्सना, स्टेट बोर्ड्सना किंवा आपण मातृभाषेचा विचार करतोय, यांना एक चांगलं भविष्य तुम्हाला दिसतंय? निश्चित आहे. कारण मी म्हणतो ना की ह्या टेक्नॉलॉजीचाच उपयोग करून
म्हणजे विषाणीच विष मारतं म्हणतात तसं म्हणतात. त्याच्याकडून ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून AI आणि हे जे काही पुढच्या काळातलं त्याचा वापर करून मराठी शाळा आपला दर्जा वाढवू शकतात. म्हणजे होऊ शकतो. होऊ शकतो. आपण सपोर्ट थोडं मी मगाशी म्हणतो ह्याला समाजाचं बळ मिळालं पाहिजे, त्याचा सपोर्ट मिळाला पाहिजे. पण ह्या टेक्नॉलॉजीचाच वापर करून मराठी शाळा आपली परत नवीन संजीवनी देऊ शकतील त्याच्या ह्याला त्या आहेत. त्यामुळे आणि चेंज सामोरं जायला पाहिजे, बदलाला सामोरं गेलं पाहिजे करेक्ट. त्या ह्याच्यामध्ये जसं Correct. पुढील तसं पुढील आव्हानं स्वीकारली पाहिजेत. केवळ ती टेक्नॉलॉजी आहे आणि आम्हाला ते झेपणार नाही असं म्हणजे ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटचा संस्थाचालकांचा पण खूप मोठा रोल आहे. त्यांनी पण अशी मानसिकता स्वतःची बदलली पाहिजे. नाही हे बदल होऊ शकतात. नाही आता निराशावादी व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट ह्यांनी शाळा संचालकांनी होऊन नाही चालायचं. खरंय खरंय. आशावादीच राहायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही म्हणालात तसं की शिक्षकांना सुद्धा आता काही पावलं पुढे उचलण्याची खूप गरज आहे. कारण या मुलांना किंवा या पिढीतल्या मुलांना घडवणं हे सोपं राहिलेलं नाही तेवढं जेवढं की आम्ही लहान असताना होतात गोष्टी कदाचित. कारण आता त्यांचं एक्सपोजर बदललं आहे, त्यांचं जग बदललं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात काही काही गोष्टी मुलांना आपल्यापेक्षा कदाचित थोड्या जास्त माहीत असतं. त्यामुळे पालकांच्या शिक्षकांनी पण मान्य केलं पाहिजे. एक्झॅक्टली माय पॉईंट. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना म्हणजे जसं आपण आता म्हणतो ही एकूणच तुम्ही पॉलिसी समजून सांगितल्यानंतर माझ्या पण एक लक्ष देतं आहे की फक्त अभ्यास किंवा फक्त पुस्तकी ज्ञान ह्याच्यावरती अवलंबून न राहता आपण पण कुठेतरी काही पावलं पुढे उचलताना दिसतोय या एज्युकेशन पॉलिसीमधनं, ज्याच्या की स्किल बेस्ड असेल किंवा प्रॅक्टिकल अप्रोच, नॉलेज, ॲप्लिकेशन ह्याच्यावरती जोर ह्याच्यामध्ये दिसतोय. त्यामुळे पॉझिटिव्हिटीकडे जाताना हे दिसतंय शिक्षण पद्धती असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पालकांच्या मनातले संभ्रम आज आपण दूर करायचा थोडासा प्रयत्न केलाय. तुमचं खूप नॉलेज ह्याच्यामधनं आपल्याला मिळालं. त्यामुळे जो अनुभव आहे तो नाही त्यामुळेच आम्हाला पण मला वाटतं या पॅरेंट्सना हे समजावून सांगण्याची कुठेतरी आज गरज आहे. हे पॅरामीटर्स जे तुम्ही सांगितले ते कुठेतरी त्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय हे गोष्टी बदलणार नाहीत. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की हे सामोरं जाणं या दृष्टिकोनातून आपण तयार करतोय सर. सो मला वाटतं तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप वेगवेगळे विषय आपण ह्याच्याद्वारे हाताळले. आय होप की याच्यातनं एक पॉझिटिव्ह संदेश जाईल आणि संभ्रम दूर होऊन कुठेतरी मराठी शाळा असतील, स्टेट बोर्ड असेल, मातृभाषा आहे ती जगली जाईल आणि भारताची नवीन पिढी सक्षम होईल, शैक्षणिकदृष्ट्या समर्थ आणि सद्गुणी. अगदी जसं हे म्हणताय तसं हे होईल असं आपण अपेक्षा करूया. पण सर तुम्ही आलात रुबरूमध्ये आणि एवढं छान आम्हाला आज सांगितलं सगळं त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. तर रुबरू विथ अनुमध्ये या विषयास आम्ही आत्ता इथेच थांबणार आहोत. तुमचेही काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आत्ता इथेच थांबतोय. थँक्यू.